शेतकरी मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत खोल नांगरणी केली असेल, उथळ नांगरणी केली असेल, पण खरंच कोणती नांगरणी जास्त उत्पादन देते हे तुम्हाला माहिती आहे का? अनेक शेतकरी हजारो रुपये खर्च करून खोल नांगरणी करतात, तर काही शेतकरी उथळ नांगरणीवरती भर देतात. पण यापैकी योग्य कोणती? चुकीची नांगरणी केल्यामुळे तुमच्या पिकाचे उत्पादन कमी होऊ शकते आणि नफा देखील घटू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खोल नांगरणी आणि उथळ नांगरणी यामधील नेमका फरक, दोन्हींचे तोटे आणि फायदे, आणि शेवटी कोणती नांगरणी तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल आदित्य मराठी अपडेटमध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम समजून घेऊया खोल नांगरणी म्हणजे काय. जेव्हा जमीन साधारणतः 8 ते 12 इंच किंवा त्यापेक्षा जास्त खोलीपर्यंत फोडली जाते, तेव्हा तिला खोल नांगरणी म्हणतात. या प्रक्रियेमुळे जमिनीतील कठीण थर तुटले जातात आणि माती भुसभुशीमध्ये होते. नांगरणीमुळे पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणामध्ये मुरते, पिकांच्या मुळांना आणि खोलीपर्यंत वाढण्यासाठी जागा मिळते. तसेच काही प्रमाणामध्ये तण आणि किड्यांचे नियंत्रण होण्यास देखील मदत होते. मात्र शेतकरी मित्रांनो, खोल नांगरणीचे काही तोटे देखील आहेत. यासाठी ट्रॅक्टरला इंधन जास्त लागते, खर्च वाढतो आणि वेळ देखील जास्त लागतो. त्यामुळे प्रत्येक वेळी खोल नांगरणी करणे आवश्यक असते असं नाही. आता पाहूया मित्रांनो, उथळ नांगरणी म्हणजे काय. जेव्हा जमीन ही साधारणतः 4 ते 6 इंच खोलीपर्यंत फोडली जाते, तेव्हा तिला उथळ नांगरणी असे म्हणतात. ही पद्धत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये पूर्ण करता येते. उथळ नांगरणीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होते. तसेच पेरणीसाठी जमीन लवकर तयार होते. त्यामुळे अनेक शेतकरी या पद्धतीला पसंती देतात. पण उथळ नांगरणीमध्ये जमिनीतील कठीण थर तुटत नाहीत. त्यामुळे काही वेळा मुळांची वाढ मर्यादित राहू शकते आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जास्त उत्पादन कोणती नांगरणी देते. मित्रांनो, याचे उत्तर थेट खोल नांगरणी किंवा उथळ नांगरणी असे देता येणार नाही. जर तुमची जमीन कडक असेल, पाण्याचा निचरा योग्य होत नसेल किंवा तुम्ही ऊस, कापूस, फळबाग यांसारख्या खोल पिकांमध्ये पिकं घेत असतील, तर तुम्हाला खोल नांगरणी जास्त फायदेशीर ठरू शकते. पण जर जमीन अधिक भुसभुशीमध्ये असेल आणि कमी कालावधीमध्ये पिके घेत असताल, तर उथळ नांगरणी करून चांगले उत्पादन तुम्ही मिळवू शकता. अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात. जास्त खर्च म्हणजे जास्त उत्पादन असे समजून ते दरवर्षी खोल नांगरणी करतात. पण प्रत्यक्षामध्ये जमिनीची गरज ओळखूनच नांगरणी करणे अधिक महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, म्हणून कोणतीही नांगरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीचा प्रकार, पिकांचा प्रकार आणि उपलब्ध ओलावा याचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य निर्णय घेतल्यास खर्चही कमी होईल आणि उत्पादनही वाढण्यास मदत होईल. तर मित्रांनो, तुम्ही शेतामध्ये कोणती नांगरणी करतात? खोल नांगरणी की उथळ नांगरणी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या आपल्या आदित्य मराठी अपडेट चॅनलवरती अशाच प्रकारची खरी आणि माहितीपूर्ण अपडेट ही येत राहते. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.